राज्यात गुटखा आणि पान मसाला दोन्ही चवीनुसार तंबाखूजन्य पदार्थावर बंदी आहे। असे असताना अहिल्यानगर तहसीलदार कार्यालयात गुटखा, मावा, तंबाखू मिश्रित पिचकाऱ्यांचा सडा, तर आपण अहिल्यानगर तहसील कार्यालयात एका विचित्र दृश्याचे दर्शन करत आहात, जेथे गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू आणि इतर तंबाखू मिश्रित पदार्थाच्या वापरामुळे भिंतीवर, खिडक्यांच्या बाहेर विविध रंगाच्या लाल मिश्रित पिचकाऱ्यांचे डाग। अन्न सुरक्षा कायदा 2006 कलम 3चा आधार घेत तांत्रिक मुद्दा उपस्थित करून व्यावसायिक यातून सुटका करून घेत आहेत। परंतु सर्व तरतुदीचा विचार केल्यानंतर खंडपीठाने गुटखा व्याख्येत बसणाऱ्या सर्व पदार्थाची विक्री, साठवणूक व वाहतूक यासाठी भादवी कलम 326, 328 लागू राहील असे स्पष्ट केले आहे। महाराष्ट्रातील गुटखा, पान मसाल्यावरील बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली। राज्य सरकार आणि तंबाखू विरोधी कार्यकर्त्याच्या विजयात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाला दोन्ही चवीनुसार तंबाखूजन्य पदार्थावर घातलेली बंदी कायम ठेवली। असे असताना अहिल्यानगर तहसील कार्यालयाच्या भिंतीवर डागांची छटा लालसर, तपकिरी, नारंगी आणि कधीकधी काळपट रंगाची दिसत आहे, जी या पदार्थांच्या वापराची तीव्र दीर्घकालीन परिणाम दर्शवते। हे दृश्य स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आणि सार्वजनिक ठिकाणच्या मर्यादांना तडा देणारे आहे। अशा ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेणे आणि अशा वाईट सवयीवर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे। यावर उपाय म्हणून जनजागृती मोहिमा, दंड लादणे आणि सार्वजनिक ठिकाणी तंबाखू मिश्रित पदार्थावर बंदी घालणे आवश्यक आहे। अशा ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेण्याची आणि अशा वाईट सवयीवर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज। कार्यालयाजवळ CCTV कॅमेरे बसून दोषीवर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ वापराबाबत कडक दंडात्मक कारवाई करावी असे अपेक्षित आहे। जवळजवळ बऱ्याच सरकारी कार्यालयात अनेक पिचकाऱ्या दिसतात। अहमदनगर जिल्हा न्यायालयात अशी कारवाईची मोहीम राबवण्यात आली होती। तहसीलदार कार्यालयात बंदी असलेल्या तंबाखू मिश्रित पदार्थाच्या पिचकाऱ्यांचा सडा पडत असेल तर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। तंबाखू मिश्रित पदार्थाची राजरोजपणे तहसील कार्यालयाच्या आसपास तसेच शहरभर विक्री होत आहे। प्रशासनाची कारवाई शून्य आहे असा निष्कर्ष कायम राहतो, कारण तहसीलदार कार्यालयाच्या शेजारीच पडलेला गुटखा, मावा, तंबाखूजन्य पदार्थाचा सडा। Zero News. It's news impact.